मित्र आणि मैत्रिणींनो, या पृथ्वी तलावर खूप सारे प्राणी आढळतात आणि त्यामधला सर्वात श्रेष्ठ प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी, ज्याच्याकडे बुद्धी आणि हृदय वापरण्याचा ऍक्सेस असतो. बट ज्या पद्धतीने भारतामध्ये गोष्टी सध्या चालू आहेत त्यावरून तरी मला वाटत नाही की मनुष्य प्राण्याला या ऍक्सेसची गरज आहे. त्यामुळे गुराढोरांमध्ये हेच ब्रेन आणि हृदय इम्प्लांट करण्याची टेक्नॉलॉजी भारतात आलीच पाहिजे. ऍटलीस्ट ते तरी आपला युजलेस आणि फ्रेश ब्रेन यूज करून काहीतरी चांगल्या गोष्टी घडवतील. आणि हो, या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला हिंदू मुस्लिम ऐकायचं असेल तर आता स्क्रोल करा आणि मला अनफॉलो करून गेलात तरीही चालेल, कारण ज्यांच्याकडे फॉलोअर्स आणि फेम आहे त्यांनी काही उखाडून घेतलं नाही तर मी तर कायच उखाडून घेईन. बरं, आता येऊयात आपण मेन मुद्द्याकडे. मेन मुद्दा प्रोटेस्ट का चालू आहे विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आत्महत्या केली आहे. प्रोटेस्ट करण्याचा हा मुद्दा मला अजिबातच कुठेच इनव्हॅलिड वाटत नाही. बरं, हे तर एक निमित्त झालं हो. भारतामध्ये काय काय चालू आहे? रेप केसेस एवढ्या वाढल्यात, रॅन्डम लोकांना मारतात. बरं, काही क्रिएटर्सचे मी व्हिडिओज बघितले आणि त्यामध्ये ती लोक बोलतायत की या प्रोटेस्टमध्ये असे काही प्रोटेस्टर्स आहेत ज्यांनी असं काही केलंय की त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. बरं, पोलिसांनी नुसता लाठीचार्ज केलाच नाहीये, सपोर्ट करने के लिए तो मेरी माँ को वहाँ पे मारा है पुलिस ने. कैंसर मरीज है मेरी माँ, उनको मारा. जब मैं इधर आया जंतर मंतर तरफ की मैं मेरी माँ को बचा सकूं. हमें डिजिग्नेशन ही चाहिए ना धर्मेंद्र प्रधान जी का, वरना अगर हमने दिया नहीं तो हजारों में बच्चे मर जाएंगे. त्या 6 वर्षाच्या मुलाला कळते की आपण प्रोटेस्ट का करतोय, पण मोठ्या लोकांना कळत नाही की प्रोटेस्ट का चालू आहे. बरं ठीक आहे, हे तर लहान मुलं होते. पुलिस वालों को देख रही हूँ, यूपीएससी की प्रिपरेशन कर रही थी, अब मन नहीं कर रहा. का जवान बेटा जाता है ना. मेरा बेटा नीट का एग्जाम दिया था मैडम, तो अब वो कहता था पापा मैं मर जाऊं. कैसे आदमी एक एक अपना टुकड़ा काट काट के बच्चों को पढ़ाता है. इतना भी ईमान नहीं बचा है. हम डॉक्टर्स हैं, हम शांति से हेल्प करने आए थे, हम नारे भी नहीं लगा रहे थे. उन्होंने बोला तुम्हें बुलाया किसने, डंडे मारे उन्होंने हमें. हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला कुठेच असं फील नाही झालंय की ह्या लोकांनी काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी केली असावी जेणेकरून पोलिसांना एवढं मारावं लागतंय. त्या काकांनी त्यांचा मुलगा गमावला, काम धंदे सोडून ते तिथे न्यायाची भीक मागायला प्रोटेस्ट मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलंय आणि पोलीस काय करतात? एवढं ब्रुटल, एवढं इनह्युमन. लिटरली इंडियन म्हणून मला तरी हे बघवत नाहीये अजिबातच. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगते की प्लीज इंडिव्हिज्युअली बोला. आणि जे माझे क्रिएटर फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी फेमस आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते, प्लीज बोला. जर आता आपण नाही बोललो तर आपण कधीच नाही बोलू शकणार आहे. लोकशाही मरत चालली आहे ऑलरेडी. अशा लोकांनाही मला बोलायचंय जी लोक रिलिजनला नेशनच्या वरती चूज करतात, प्लीज तुम्ही तुमचा वेगळा देश करून घ्या जिथे तुम्ही धर्म खेळत बसाल. प्लीज, तुमच्यासारखेच लोक ना भारतासाठी घातक आहेत. आणि काही भक्त येऊन माझ्याशी बोलतील, अरे ती तर लोक दलित होती, अरे तो 6 वर्षाचा मुलगा चायनीज एजंट होता, तो दुसरा मुलगा तो तर पाकिस्तानी रॉ एजंट होता. काही तर भक्त येऊन मला बोलतील, अरे AI व्हिडिओ